मुंगेरी लाल के हसीन सपने अशा शब्दात फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा। वर्षभरात पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर जाण्याचा राहुल गांधींचा दावा। यानंतर फडणवीसांचा पलटवार। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियामध्ये हालचालींना वेग। 17 मे रोजी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। ठाकरेंची सेना काँग्रेससह पवारांच्या एनसीपीचे नेते उपस्थित राहणार। निवडणूक लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार। विधान परिषद निवडणुकीत 7 जागांची मागणी केली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत जळगावची जागा शिवसेनेला मिळावी। मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी। मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी ही मागणी। जळगावची जागा भाजपने लढवावी अशी आमदार खासदारांची बैठकीत गिरीश महाजनांकडे मागणी। तर महायुती म्हणून निवडणूक लढणार महाजनांची प्रतिक्रिया। प्रत्येक जिल्ह्यात जागेची मागणी होतीये। मेरिटवर जागा वाटप होईल। उद्या किंवा परवापर्यंत तिढा सुटेल महाजनांची माहिती। विधान परिषदेच्या पुण्याच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा। आमचं संख्याबळ 371। आकडेवारीमध्ये भाजपच्या चुका झाल्या आहेत। भाजपकडे संख्याबळ असल्याचा भाजप नेते बिडकर यांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळलाय। मंगळवारी अंतिम निर्णयाची शक्यता आहे। 2029 पर्यंत 100% भाजप करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्याचा चंद्रकांत खैरेंचा दावा। विधान परिषदेच्या सर्व जागा भाजप मागतंय। जागांवरून शिंदे सेना आणि भाजपात मारामारी। चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। संजय गायकवाडांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं मत जाणून घ्यावं। एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर गायकवाडांनी बोलावं। पक्षाची भूमिका आल्यावर बोलावं। गायकवाडांना रामदास कदम यांचा सल्ला। शिवरायांनी गद्दारांना काय शिक्षा दिली हे वाचायला हवं होतं। वाचलं असतं तर गद्दारांनी पळून जाताना 10 वेळा विचार केला असता। आदित्य ठाकरेंची संजय गायकवाडांवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांचा कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद। काळजी करू नका, कोणतीही अडचण आल्यास संपर्क करा असं सांगत आंबेडकरांनी कुटुंबियांना धीर दिलाय। कांदा खरेदीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका। सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करतंय की व्यापाऱ्यांचा? राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल। राखीव वर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर बंदी। सरकारच्या निर्णयाविरोधात आरक्षित घटक एकवटलेत। 28 जून रोजी चंद्रपुरात भव्य मोर्चाचं आयोजन। चंद्रपुरातील सहविचार सभेच्या बैठकीत निर्णय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमले यांच्याकडून संग्राम भंडारेंचा व्हिडिओ ट्विट। संग्राम भंडारेंचा तलवार हातात घेऊन प्रदर्शन केल्याचा व्हिडिओ। वारकरी संप्रदायात घुसलेले हे धारकरी आहेत, संदीप उदमले यांचा आरोप। कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन झाल्याची चर्चा। शिंदेंचे नगरसेवक कुणाल पाटलांच्या हस्ते निलेश खंबायत यांच्या द्वारलीमधील कार्यालयाचं उद्घाटन। कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंधामुळे उद्घाटन झालंय, दोघांचं स्पष्टीकरण। पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध। मंत्री गिरीश महाजनांची माहिती। इंधनाचा काळा बाजार करण्यासाठी 80% लोक रांगेत उभे। कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंपावर ठाकरेंच्या शिवसेनेचं नागरिकांना चॉकलेट वाटत आंदोलन। पेट्रोल डिझेल टंचाई तसंच दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन। नाशिकच्या लासलगावात इंधन टंचाई प्रश्नावर सकारात्मक हालचाली। कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार। लासलगाव व्यापारी असोसिएशनकडून लिलावात सहभागी होण्याचा न होण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी श्री श्री रविशंकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे। मंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला शिंदेंनी भेट दिली आहे। रविशंकर यांचा वाढदिवस आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा 45व्या वर्षपूर्तीनिमित्त ही भेट घेण्यात आली आहे। नाशिकमध्ये युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेत आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। नाशिकच्या मखमलाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवा सेना चषकचं आयोजन करण्यात आलं होतं।
खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। ज्येष्ठ उद्योजक अरुण लखानी यांच्यासह मोदींची भेट घेतली आहे। सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांच्या विवाहाचं मोदींना निमंत्रण देण्यात आलं आहे। सातारात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत सातारा नगरपालिकेत बैठक। गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल घेतली। दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांची कान उघाडणी केली आहे। भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली मालुसरे यांची किये ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड। ग्रामस्थांच्या उपस्थितीत पदाची शपथ। वैशाली मालुसरे यांचा जाहीर सत्कार। चित्रपट महामंडळात मेघराज भोसलेंनी काय केलं ते सांगावं। मेघराज भोसले यांनी महामंडळाचं थडगं केलं। विजय पाटकरांचा आरोप, तर मी 5 वर्षात केलेली कामं 55 वर्षात झाली नाहीत। मेघराज भोसलेंचं प्रत्युत्तर। पिंजरा चित्रपटापासून तमाशाला वाईट दिवस आले। तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांची प्रतिक्रिया। पिंजरा चित्रपटात जो तमाशा दाखवला तो कधीच तसा नव्हता आणि तेव्हापासून तमाशाची बदनामी झाली। खेडकरांचं वक्तव्य। जळगावच्या 40गाव शहरातील 10ही पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही। TV9 मराठीनं रियालिटी चेक केलाय। सर्वच पंपावर डिझेल उपलब्ध नाही असे फलक लागलेत। गॅस सिलेंडर मिळवण्यात मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयच्या तपासात समोर। त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉड कोण याचा तपास सुरू। हवालदारनं मनीषा मांढरेसोबत केलेले व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचं सीबीआय चौकशीत मान्य। लातूरमध्ये 8 दिवसांनंतरही सीबीआयचा तपास सुरू। सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा मोटेगावकरच्या कार्यालयात चौकशी केली। आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी झाली आहे। राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणी साठा। पुण्यातील धरणांमध्ये केवळ 22.10% उपयुक्त पाणी। प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बीडच्या केज तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका। केळीच्या बागांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलार पॅनलही उन्मळून पडून लाखोंचं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। कोपरगाव शिर्डीसह राहाता तालुक्यात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यासाठी 55 कोटी रुपयांची विकास कामं सुरू। विकास कामांचा मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी घेतला आढावा। गाळ उपसा कामाची केली पाहणी। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पडळसरेच्या पाणी पुरवठा योजना कामगाराची आमदार अनिल पाटलांकडून पाहणी। 194 कोटींच्या पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर, कामाला गती देण्याच्या सूचना। बीडमध्ये दारूच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू। उमेश दळवी असं तरुणाचं नाव, तर दुकान मालकानं हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। 40 वर्षीय मृत उमेश दळवीच्या शरीरावर मारहाण केल्याचे अनेक व्रण। देवगड मिठमुंबरी समुद्रात एक पर्यटक बुडालाय। मुंबईहून देवगडमध्ये आलेल्या पर्यटकाचा एक ग्रुप मिठमुंबरी समुद्रात पोहण्यासाठी गेला होता। यातील 4 युवक पाण्यामध्ये बुडाले। तिघांना वाचवण्यात यश आलंय। अहिल्यानगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू। कल्याणवरून आळेफाटा येथे जात असताना एसटी बसनं दुचाकीला चिरडलंय। दुचाकीवरील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। भंडाराच्या देव्हाडी उड्डाणपुलाच्या वळणावर अपघात। ट्रॅव्हल्सच्या धडकेत पती पत्नी गंभीर जखमी। खासगी ट्रॅव्हल्सनं ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॅक्टरला धडक दिल्यानं अपघात झालाय।